आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर मार्केटमध्ये मोठी पडझड पाहायला मिळाली आहे, कारण की सेन्सेक्स 933 पेक्षा जास्त अंकांनी कोसळला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या इंधन तुटवड्यासह इतर घोषणांचा परिणाम झालेला आहे। तर निफ्टीमध्ये सुद्धा 263 पेक्षा जास्त अंकांची पडझड झाल्याची माहिती आहे। या संदर्भात आणखी बोलूयात। शेअर मार्केट तज्ञ केदार ओक सर आपल्या सोबतच। सर गुड मॉर्निंग। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तर युद्धासंदर्भात अजूनही असलेला संभ्रम गोंधळ, दुसरीकडे काल पंतप्रधान मोदींनी जे देशाला संबोधित केलं त्या सगळ्याचा परिणाम किंवा त्यांच्या इतर घोषणांचा परिणाम, आणि आज शेअर मार्केटमध्ये हा जो बदल झालेला आहे त्यावर सर्वप्रथम सुप्रभात। पंतप्रधानांच्या कालच्या घोषणेनंतर जी प्राथमिक प्रतिक्रिया आहे ती आता बाजाराने आपल्याला दिलेली आहे। बेसिकली इकॉनॉमी रिफॉर्म करणं प्रायोरिटी द्यायला पाहिजे होती अशा घोषणा करण्यापेक्षा, कारण की असं करून आपण नाही म्हटलं तरी सप्लाय चेन डिस्टर्ब होते, सप्लाय चेन डिस्टर्ब होते, असं करून आपल्या इकडचा धंदा पण काही वेळेला आपण मारायचा प्रयत्न करतोय असं एकंदरीत प्राइमा फेसी या सगळ्या घोषणांवरनं वाटतंय। कारण की काही वर्षापूर्वी गव्हर्नमेंटने जे सॉव्हरेन बॉन्ड काढले होते 2.5% व्याज देणार, त्याच्यात गव्हर्नमेंटला खूप मोठा फटका बसलेला आहे, आर्थिक फटका। सो या गोष्टीच्या स्ट्रक्चरल चेंजेस झालेले आहेत, त्याच्यामुळे जो नुकसान होत आहे। आणि काही वर्षापूर्वी आरबीआय कडनं डिव्हिडंड घेतले होते गव्हर्नमेंटनी, हा जो पैसा आता बाहेर पडलेला आहे म्हणजे तरी तो कॅपेक्स इन्व्हेस्टमेंट मध्ये टाकलेला असेल, पण हे सगळं होत असताना असे अनाउन्समेंट करून थोडंसं पॅनिक क्रिएट करण्याचा प्रकार आहे हा। खरं तर याच्याकरता मध्ये आपल्याला टॅक्सेशन मध्येच पायाभूत सुविधा बदल करणं खूप गरजेचं आहे आता, आणि त्या दृष्टीने जर गव्हर्नमेंटने उपाययोजना केल्या तर ते जास्त सोयीस्कर ठरेल दादरच्या अशा घोषणा करण्यापेक्षा। अगदी। पण आता सर हा जो बदल झालेला आहे, शेअर मार्केटमध्ये पडझड झालेली आहे, इथून पुढे अंदाज कसा वर्तवला जाऊ शकतो, आणि दुसरीकडे आता गुंतवणूकदारांनी मग कशी काळजी घ्यायला हवी आहे? खरं सांगू का, इथे तर खरं गव्हर्नमेंटनीच या बाबतीत काय ती उपाययोजना नीट करणं खूप गरजेचं आहे। आणि जी आता जी काय अनाउन्समेंट करली होती अशी अनाउन्समेंट करण्यापेक्षा त्यांनी ती प्रॉपरली अर्थमंत्र्यां थ्रू किंवा रिझर्व्ह बँकेच्या थ्रू जर घोषणा केली असती किंवा त्या काय स्टेप्स घेतली असतं तर जास्त सोयीस्कर पडलं असतं। हे आता तात्पुरतं नाही म्हटलं तरी आपल्या शेअर मार्केट करता खूप निगेटिव्ह आहे, आणि तोच इम्पॅक्ट आपलं शेअर मार्केट आपल्याला सगळं दाखवतंय। म्हणजे तिकडे युद्धबंदीची अनाउन्समेंट व्हायची अपेक्षा असताना आपण अशा घोषणा करणं आणि मग आपले खर्च कंट्रोल करण्याकरता काही उपाययोजना सांगणं, तर हे खरं तसं टेक्निकली योग्य नाही वाटत आहे। बेसिकली ट्रॅक रिस्ट्रक्चर आपल्याकडे खूप गरजेचं आहे, कारण परदेशी गुंतवणूक इथून का जात आहेत हे पण बघण्याचं गरजेचं आहे। घसरणारा रुपया हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे। क्रूड वाढते, नैमित्तिक वाढतं, आता वॉर आहे किंवा आता सौदी अरेबिया त्यातनं बाहेर पडते म्हणून झालंय, पण हे म्हणजे अननेसेसरी कन्फ्युजन गव्हर्नमेंटने क्रिएट केलेली आहे सगळ्यामध्ये। अगदी। आणि त्या दृष्टीनं मला असं वाटतं की योग्य ती खबरदारी नागरिकांनी घेतली पाहिजे, गुंतवणूकदारांनी घेतली पाहिजे। केदार सर धन्यवाद, तुम्ही पुढारी न्यूजशी सविस्तर बोललात, विश्लेषण केलं त्यासाठी। थँक्यू।